देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल्स हे घेतले जातात। आपण सध्या आता बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये आता या मॉक ड्रिलला सुरुवात झालेली आहे। नागरिकांनी एकमेकांचं सहकार्य करत असताना प्रथमोपचार कशा पद्धतीने दिला पाहिजे याचं प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्सच्या कर्मचाऱ्यांकडून दिलं जात आहे। स्ट्रेचर ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होतं त्यावेळेला हे स्ट्रेचर तुम्ही कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, प्रथमोपचार करत असताना नागरिकांनी एकमेकांनी सहकार्य करावं, सेफ्टी बँड वापरलं पाहिजे, जवळच्या रुग्णालयात नेण्यापूर्वी ज्या पद्धतीचे उपचार देणं अपेक्षित आहे ते उपचार या ठिकाणी देणं गरजेचं आहे। खरं तर नागरिकांनी सुजाण होणं, जागृत होणं हे गरजेचं आहे आणि जागृत होत असताना नागरिकांनी वर्तन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं जात आहे। मुळातच मुंबईतील अनेक गजबजलेल्या परिसरांमध्ये अशा पद्धतीचं सिव्हिल डिफेन्सकडनं प्रशिक्षण दिलं जात आहे। मुंबई अतिशय गजबजलेला परिसर आहे आणि या परिसरामध्ये जेव्हा नागरिक बाहेर पडतात तेव्हा युद्धजन्य परिस्थिती जर उद्भवली तर नेमकं तुमची कृती कशी असायला हवी याबद्दलचं मार्गदर्शन विविध पद्धतीचे प्रात्यक्षिक करत नागरिकांना दिलं जात आहे। आणि म्हणूनच आपण बघतोय की या संपूर्ण परिसरामध्ये मॉकड्रिल हे घेतलं जात आहे। सिव्हिल डिफेन्सच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये ज्या वेळेला आपत्तीजनक परिस्थिती असते, आग लागलेली असते, त्यावेळेला नागरिकांनी नेमकी कशा पद्धतीने कृती केली पाहिजे, एकमेकांना सहकार्य करत असताना प्रथमोपचार कशा पद्धतीने द्यावेत अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे दिलं जात आहे। ज्या वेळेला आग लागते त्यावेळेला वाळूचा वापर केला पाहिजे, पाण्याचा वापर केला पाहिजे। तुमची कृती ही या संपूर्ण घटनेमध्ये अतिशय निर्णायक असते आणि आपण बघतोय की अशाच पद्धतीचं प्रशिक्षण हे आता दिलं जात आहे। या प्रशिक्षणामध्ये प्रथमोपचार कसा दिला पाहिजे, एकमेकांना सहकार्य करत असताना जखमींवरती उपचार कसे केले गेले पाहिजेत, जखमींना रुग्णालयामध्ये पोहोचवायचं असेल तर तुमची कृती कशी असायला हवी अशा विविध गोष्टी शिकवल्या जातात। आणि अगदी आग ज्या वेळेला लागते त्यावेळेला आग विझवणं सुद्धा मोठं टास्क असतं। रेस्क्यू ऑपरेशन करत असताना नागरिकांचा सहभाग वाढावा याकरता हे मॉकड्रिल घेतलं जात आहे। मुंबई शहरामध्ये आणि देशातील 266 जागांवरती शहरांमध्ये जिथे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी आपण बघतोय की ही कृती केली जाणार आहे, हे मॉकड्रिल्स घेतले जाणार आहेत। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये हे मॉकड्रिल सिव्हिल डिफेन्सकडनं घेतलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।